ठिकाण आहे बेळगाव। बेळगावच्या एका छोट्या खेड्यात सुधा सुरेश करिगार व 31 वर्ष ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत होती। सुधा, तिचा पती सुरेश आणि त्यांची 2 मुलं, प्रवीण 10 वर्षांचा आणि प्रज्वल 5 वर्षांचा, हे एकत्र राहणारे एक साधं आणि शांत कुटुंब होतं। मात्र सुधाच्या जीवनात एक काळं गुपित दडलेलं होतं, जे कधीच उघड व्हायला तिच्यासाठी नको होतं। सुधा एक परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवत होती। तिच्या जीवनात आलेला हा दुसरा माणूस तिच्या प्रत्येक क्षणात सामील होत होता आणि तिच्या संसाराच्या मर्यादा पार करत होता। एक आई, एक पत्नी असूनही ती या आकर्षणात अडकली होती, पण या नात्याची खरी किंमत तिला चुकवावी लागणार होती, जी कोणालाही कल्पना नव्हती। सगळं काही सुरळीत चाललं होतं, जोपर्यंत एका दिवशी प्रवीणने त्याच्या आईला त्या पुरुषासोबत तसं पाहिलं नव्हतं। त्या दृश्याने प्रवीणच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण केला। तो घाबरून धावत आपल्या वडिलांना सांगण्यासाठी निघाला। आईचं असं वागणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं। आई जी त्याचं जीवन, त्याचं सर्व काही होती, ती असं काही करू शकते यावर त्याला विश्वास बसत नव्हता। सुधाला हे लक्षात आलं की तिचं गुपित उघड होणार आहे। जर तिच्या पतीला हे सर्व काही समजलं तर तिचं जीवन उद्ध्वस्त होईल। आजपर्यंत सुरळीत चालू असलेला तिचा परिवार, असलेलं सर्व काही संपेल या भीतीने ती धास्तावली। ती एवढी घाबरली होती की तिला दुसरा काही मार्ग दिसत नव्हता। तिला काय करावे कळेनासे झाले होते। तिच्या नात्याचं रक्षण करण्यासाठी तिने शेवटी एक धक्कादायक निर्णय घेतला, आपल्या मुलाचाच जीव घेण्याचा। तारीख 22 होती, तो काळा दिवस होता। सुधाने प्रवीणला आणि त्याच्या लहान भावाला 50 रुपये देऊन दुकानात खाऊ आणण्यासाठी पाठवलं। तोपर्यंत ती मनातून एक ठराविक निर्णय घेऊन बसली होती। खाऊ घेऊन परत येणाऱ्या मुलांना तिने वाटेत गाठलं। तिच्या मनात एक भयंकर योजना आकार घेत होती। त्या ठिकाणी प्रवीणला ती एका शेत जमिनीच्या विहिरीपाशी घेऊन गेली। आजूबाजूला कोणीही नव्हतं। काय घडलं तर कोणालाच काही कळणार नाही होतं, अशी ती जागा होती। ती जागाही तिनेच निवडली होती। या शुद्ध विचाराच्या क्षणात तिने आपल्या 10 वर्षांच्या निरागस मुलाला त्या विहिरीजवळ नेले। आपली आई आहे, ती पुढे आपल्या सोबत असं काही करेल असा स्वप्नातही विचार त्या बिचाऱ्याने केला नव्हता। विहिरीतील पाणी दाखवण्यासाठी आणलं असेल असं त्याला वाटलं होतं। मात्र त्या ठिकाणी संधी मिळताच अचानक आईने आपल्या पोटच्या मुलाला विहिरीत ढकललं। प्रवीण त्या खोल विहिरीत पडताच त्याच्या छोट्या जीवांची श्वास घेण्याची धडपड सुरू झाली। त्याने मदतीसाठी आवाज दिला, पण त्याची आई, जी त्याला वाचवू शकली असती, त्याच्यावर नजर टाकून पुढे निघून गेली। तो शेवटच्या क्षणी बुडतानाही आईला आवाज देत होता। त्याचे शब्दही आई वाचव असे होते। मात्र ही निर्दयी आई तिथून निघून गेली त्यावेळी लहान भावाला मात्र तिने तिथे धमकी दिली की ही गोष्ट कोणालाही सांगितली तर तुझंही याच विहिरीमध्ये असं होईल। सुरुवातीला या घटनेची नोंद अपघात म्हणून झाली। प्रवीण विहिरीत पडून मरण पावल्याचं समजलं। ही बाब सर्वांना खरी वाटली होती। परिसरात हळहळ व्यक्त होत होती। खेळता खेळता विहिरीतील पाण्यात पडला असावा असं सगळ्यांना वाटलं आणि यावर सगळ्यांचा विश्वासही बसला होता। पण हुक्करीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याण शेट्टी यांनी या घटनेचा तपास केला आणि 3 महिन्यांच्या तपासानंतर सत्य अखेर बाहेर आणलंच। सुधाने आपल्या पोटच्या मुलाचा खून अनैतिक संबंध उघड होऊ नये म्हणून केला होता। या प्रकरणाने संपूर्ण गावात खळबळ उडवली। एका आईने आपल्या मुलाचा खून केला हा विश्वास ठेवणं अवघड होतं। प्रवीणच्या वडिलांनी या घटनेने धक्का बसला होता। न्यायालयाने सुधाला दोषी ठरवत तिला जन्मठेप आणि 7,000 रुपयांचा दंड ठोठावला।